जय हिंद जय महाराष्ट्र। आता आम्ही शिरूरला बाजार आणण्यासाठी जात आहे आणि थोडी पण जरा घरगुती पण काम आहे जरा, तर मग शिरूरला गेल्यावर मी आपल्याला सांगतो। हे बघा आम्ही आता शिरूरला आलेलो आहे बघा आता, आणि आता इथं जरा थोडी मेन्सवेअरमध्ये थोडी कटिंग केली पाहिजे आणि इथं मार्केटला आता आमची सगळी ती शेंगा होत्या वालाची त्या घेऊन आली त्याच्यामध्ये बरं मार्केटला मी म्हणलं जरा थोडं कटिंग करतो, कारण बरेच दिवस झाले 2 महिने झाले आज कटिंग तर मग हाय टाईम तर म्हणलं घ्यावा करून। तर आता बघू आता त्यांचा माल खपला ना, माल खपल्यावर आम्हाला आतमध्ये जरा टी व्ही दुरुस्त करायला टाकलेला आहे, तर तो टी व्ही रिपेअर झाला तर तो घेऊन जायचं आहे आणि दुसरे जरा थोडं किरकोळ सामान घ्यायचं म्हणून आज आम्ही उशिरा आलो शिरूरला। आज उशिरा आल्यामुळं बघू आता काय काम सगळे उरायचं काय। हे बघा हे छत्रपती शिवाजी मार्केट शिरूर आहे बघा, मार्केट कमी झाली बघा। हे भाजीपाला भरतो बघा संध्याकाळी रोज। संपूर्ण असे म्हणजे व्यापारी पण असतात आणि शेतकरी संध्याकाळी बरेच लोक इथं भाजीपाला घेऊन येतात आणि व्यापारी ठोक माल घेऊन जातात। तर अशा पद्धतीचे मार्केट बघा हे रात्री 10 वाजेपर्यंत चालतं, 9-10 वाजेपर्यंत, सकाळी परत चालू असतं। पण हे बरं आहे चला शेतकऱ्यांचं माल इथं खपला जातो। आता आमची घरची माणसं आता इथं पुढे बसतात पाहूया। हे बघा आता यांचा भाजीपाला खपलं हे काय तरी घेत काय झालं खपलं का? हा चला मग काय सोडून तोंडात काय खाऊन घेतलं? हा गाजरे कलर बाज गाजरे। नमस्कार नमस्कार। माल चांगला फ्रेश माल आहे बघा, असा माल असं काय लागतं का? सगळा फ्रेश माल आहे। नाव काय म्हणलं आपलं? आंबले। हे बघा हे संपाळ कळंतवाडीचे, हे आमचे म्हणजे मामाचं म्हणायचं बघा। त्यांचा भाजीपाला आहे बघा, त्यांचा बघ किती फ्रेश माल आहे बघा। हे मटार आहे, गाजर आहे, मिरची आहे, हे वांगी बघा किती अगदी फ्रेश माल आहे। असा फ्रेश माल असतो त्याला काय मालाला लागतं नाही का? धन्यवाद। कसा दिला मुळा, कसा दिला? हा 10 रुपये। वा वा वा। कोणत्या गावचे आपण? कोकणीचे। वा मग जवळची माणसं आहेत। घ्या 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 मुळा घ्या। हे 10 रुपये मुळा बघा, स्वस्त आहे। घ्या घेतलं का? चला आलं कुठे मिळायचं आता? आलं बाहेर असतं। नाही नाही हे व्यापारी आहे, शेतकरी काय हे माल घेऊन विकते। पुढे आले नाही का? आले बघा बरं। द्या चला। आल्याचं बाजार मग टाईट आहे बघा। आता हे आलं, हे टोमॅटो माल फ्रेश आहे बरं का आपल्याकडं, माल फ्रेश आहे म्हणलं। हा शूटिंग आहे यूट्यूबला पाठवतो तुम्ही, चांगला माल आहे। द्या 20 रुपये चला। हे बघा आता मी गाजरे घेतली, फ्रेश माल आहे बघा, चांगली गाजरे आहे ही, पण गावरान नाहीत नाही काही। हा गावरान नाहीत पण गाजरं चांगली आहे। कोणत्या गावचे आपण? शिरूरचेच का? बरं काय नाही। हे पहा आता तहसीलदारचं काम करून आणि माझे ते ऑनलाईन एक सर्टिफिकेट काढायचं होतं, तर ते सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं पण ते म्हणजे 2 दिवसांनी मिळेल ऑनलाईन। तर मग ते संपूर्ण आता काम करून आता आम्ही चालू आता टी व्ही टाकला आहे पुन्हा तो पाहून किरण आल्यानंतर मग आता गाडी आल्यानंतर जाणार आहे। तिसरी बारी टी व्ही दुरुस्त करून दिला आहे बघा। तर आता
इथं ते आता हे त्यांनी सांगितलं आता बरोबर कामगिरी एक दिवस ठेवून घेऊन जा, पण ते काम व्यवस्थित करतात, सगळं पूर्ण काम अगदी व्यवस्थित करतात. तर इथं मी आज माझा जवळजवळ 1 वर्षापासून इथं अनुभव आहे, पण काय ते आपलं थोडं म्हणजे रेट पण काही जास्त लावत नाही आणि व्यवस्थित काम करून देतात. आणि आता मी त्यांच्याकडे माझा मोठा टी व्ही तो आता त्यांच्याकडे उद्या परवा गाडी नसल्यामुळे मी आणणार नाही, ते एक त्यांच्याकडे उद्या मी आणून देणार आहे. ते म्हणणे मी दुरुस्त करून देतो, पॅनासॉनिकचा पीस येतो. चालतंय म्हणलं, ठीक आहे, धन्यवाद. हे बघा हे आमचे हे जुने म्हणजे फार जुने 10-15 वर्षापूर्वीचे महाराज आहेत बघा. हे म्हणजे दत्त भक्त म्हणजे त्यांचे असे, तर मी त्यांना पण त्या टायमाला गुरु मानलं होतं, कारण यांच्याकडे अभ्यास फार मोठा होता बघा. पण त्या अजून त्या मार्गात आहेत, पण आता आमची बऱ्याच 15 वर्षांनी आपली भेट झाली असेल ना. हां, 15 वर्षांनी, 15 वर्षांनी आज इथं भेटले बघा. हे त्यांचं पहिल्यापासून इथं त्यांचा बघा हा व्यवसाय बघा, उत्कृष्ट असा व्यवसाय. इथं 1 नंबर असा यांच्याकडे चहा वगैरे मिळतो बघा इथं. आणि या चहामुळेच आमच्या असा दोस्तीपणा झाला पाहिजे. चहा मिळतो माझं दोस्तीपणा चहामुळे झालेलं आहे. हां, चहा बरोबर. हां, निमित्त चहा हेच निमित्त झालं. आणि असे आमची इथं दोस्तीपणा झाला, पण बरेच दिवस झाले भेट नाही. आज मी ती लांबूनच भेटला म्हणून आधी मुलगा दिसले सारखं वाटलं, मागून म्हणलं महाराज आहेत म्हणलं, महाराज 2 मिनिटं भेट घ्यावं. धन्यवाद महाराज. तुम्ही माणूस राजा होते मनाचे. हा, मी पण नाही ते आहे तुम्ही आहे ना, ते बरोबर आहे, ते महत्व होतं तुमचं. हा आहे ना, आज मी तसंच आहे ते. आज पण ना काय आज पण तसंच महत्व आहे ना. नाही ते बरोबर आहे ना. हे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे, दुसरं याच्यात काही नाही. ते महत्वाचा विषय आपला. हा, तुम्ही आता जाता का नाही तिकडे याला? नाही, जातो मी मडीला जातो. मडीला जाता? मडीला मी पण आता परवा म्हणजे नाही 15 दिवसापूर्वी गेलो होतो मडीला. कायम जातो. मडी आपले ते हा, ते आता ट्रिप निघाली आता. नाही, मी आता काशी अयोध्या इकडे जाणार आहे. जाऊन या चांगली गोष्ट आहे. हा, तर ते 6000 रिटर्न आहे. 8 दिवसाचा प्रवास. आरामशीर जायचं, मस्त जायचं. तेच बेधडक बिनघोर जायचं. बिनघोर जायचं. पुढची काळजी नाही करायची, काही ते तर आहेच ना. तिथपर्यंत पोहोचायचं. तिथपर्यंत पोहोचायचं. या दारा आता मंदिराचं काम झाले, मंदिराचं दर्शन होईल म्हणून जायचं चाललंय आमचं. धन्यवाद महाराज. धन्यवाद. हे बघा हे कुंदन स्टोर आहे बघा. इथं हे फार पूर्वीचं दुकान आहे बघा यांचं हे. तर हे शेट, ह्या शेटला मी लई दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून यांना परवडतो. ह्या दुकानात आम्ही काय प्रत्येक कोणती वस्तू लागली तर आम्ही इथं न्यायला येतो, कारण हे फेमस आहे शिरूरमध्ये कुंदन स्टोअर म्हणल्यानंतर, आहे का नाही. हां, इथं संपूर्ण म्हणजे पूर्वी म्हणजे यांचं एक राज असे 2-3च दुकानं होते. नंतर मग हे वार हा, हे आता युट्यूबला सोडतो ना. तुमचं नाव काय म्हणले? तुमचं नाव? माझं हो, सरडा. चला. हे बघा इथं आता आम्ही शिरूरमध्ये डोसा खात आहे बघा. इथं चांगला उत्कृष्ट असा इथं डोसा मिळतो बघा. इथं आता डोसा घेतो. हे बघा दोन्ही डोसा, उत्कृष्ट असा डोसा तयार होतो बघा. डोसा गरम गरम माझे ताजा डोसा मिळतो बघा इथं. शेट आपलं नाव काय म्हणले? नाव काय आपलं? धर्मेंद्र कुशवाहा. UP का MP? MP. वा वा वा. बाहेरचे लोक असं उत्कृष्ट असा व्यवसाय करतात, आनंद आहे त्यात. नाही ते धंद्याला महत्व आहे, चांगली गोष्ट आहे. हे बघा डोसा बनवण्याची आयडिया बघा. हे असा डोसा बनवतात. तू खाणार का डोसा? का बरं? मग काय खाणार? हा, म्हणजे बांधूनच घ्यायचा, पण इथं जरा खाऊन बघू टेस्ट. हे पहा आता शिरून यायला फार उशीर झाला पहा मला. रात्री फार 8:30-9 वाजले. तर हे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.